नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज गुरुवारी 23 मे 2024 रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा असंही म्हणतात, त्याचप्रमाणे पिंपळ पौर्णिमा असंही म्हणतात. पौर्णिमा तिथी ही प्रत्येक महिन्यात येत असते आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणूनच आपण आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या घरात धनाची पैशाची आवक होण्यासाठी आपण माता लक्ष्मीची पूजा ही खास करून पौर्णिमेच्या दिवशी करत असतो. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर स्थायी स्वरूपात, सूक्ष्म स्वरूपात वास्तव्य करत असतात आणि म्हणूनच आपण या दिवशी जे पण काही उपाय करू, ज्या पण काही माता लक्ष्मीच्या सेवा करू, याचं फळ आपल्याला हे 100% मिळत असतं. आणि म्हणूनच आपल्याला आज पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला लवंगाचा एक अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय प्रत्येकाने आपल्या घरात हा करायचा आहे. बघा, हे उपाय करण्यासाठी अगदी 2 ते 5 मिनिटं लागत असतात. आणि जर का आपण अशा विशिष्ट तिथीला, प्रत्येक पौर्णिमेला जर का हा उपाय केला तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातनं काढता पाय घेत नाही. आपल्या घरात असलेले दोष हे निघून जातात. नजरबाधा असेल, वास्तुदोष असेल, पितृदोष असतील, यांसारखे जे दोष असतात हे सर्व दोष या उपायामुळे निघून जात असतात. आणि ज्यावेळेस आपल्या घरातून हे दोष निघून जातात त्यावेळेस आपल्या घराची प्रगती होते, आपल्या पतीची प्रगती होते. व्यवसाय असू द्या, नोकरी असू द्या, धंदा असू द्या, यामध्ये हळूहळू आपली प्रगती व्हायला चालू होत असते. आणि म्हणूनच हे सर्व दोष आपल्या घरातनं काढून टाकण्यासाठी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी हा अत्यंत सोपा आणि साधा लवंगाचा उपाय प्रत्येकाने संध्याकाळी आपल्याला घरात करायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल, माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक महिन्यात एकदा तरी पौर्णिमा तिथी ही येत असते. पौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट गोष्टी केल्याने आपल्याला आपल्या जीवनात किंवा आपल्या संसाराला हा फायदा होत असतो. वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा तिथीला बुद्ध पौर्णिमा आणि पिंपळ पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. या पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, म्हणूनच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे म्हणतात. ज्यांना पौर्णिमेचे व्रत करायचे असेल त्यांनी आज गुरुवारी पौर्णिमेचे व्रत करायचे आहे आणि त्याचप्रमाणे ज्यांना सत्यनारायण पूजा करायची असेल त्यांनी आज गुरुवारी प्रदोष काळामध्ये म्हणजेच सायंकाळच्या वेळेमध्ये सत्यनारायण पूजा देखील करायची आहे. पौर्णिमा तिथीला आपण खास करून माता लक्ष्मीची, त्याचप्रमाणे श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा करत असतो. त्याचप्रमाणे चंद्रदेवाची देखील आपण पूजा करत असतो. आज आपण पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य देऊन चंद्राला आपण दिव्याने ओवाळून घेत असतो आणि चंद्रदेवतेला आपण नमस्कार करत असतो. तर आपल्याला आवर्जून संध्याकाळी चंद्रदेवतेला अर्घ्य अर्पण करायचं आहे. आता बघा, आपण जो हा उपाय करणार आहोत हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय तुम्ही 6 वाजेनंतर 7 ते 7:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकतात. हा उपाय कोण करू शकतं तर बघा, प्रत्येकजण हा उपाय करू शकतात. ज्यांना अडचणी आहेत त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे आणि ज्यांना अडचणी येऊ नये असं वाटत असेल त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या घरातील सर्व दोष, निगेटिव्ह ऊर्जा, वाईट बाधा या सर्व गोष्टी निघून जाणार आहे. तुमच्याकडे जर का पैसा टिकत नसेल, पैसा येत नसेल तर पैसा टिकायला चालू होईल, पैसा घरात यायला चालू होईल, लक्ष्मीकडे खेचला जाईल. लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि लवंग ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते. ज्या ठिकाणी लवंग असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल त्यावेळेस आपल्या धनामध्ये वाढ ही 100% होत असते. म्हणूनच आपल्याला अशा विशिष्ट दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हे छोटे मोठे उपाय आवर्जून करायचे आहेत. तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6, 6:30, 7, 7:30 पर्यंत तुम्हाला करायचा आहे.
या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस कापूर जाळत असाल ते भांडं तुम्हाला घ्यायचं आहे। यामध्ये थोडेसे तांदूळ तुम्हाला टाकायचे आहे। त्या तांदळावर तुम्हाला 2 अखंड लवंग ठेवायचे आहे। बघा, ज्या लवंगाला पुढे फूल असतं अशी अखंड लवंग तुम्हाला 2 घ्यायच्या आहेत। 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर आवर्जून घ्यायचा आहे, कारण आपण जो घरात कापूर वापरतो त्यापेक्षा भीमसेनी कापरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा ही खेचून घेण्याची, वाईट बाधा ही खेचून घेण्याची शक्ती जास्त असते। आणि यावर तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे। बघा, एका मातीच्या भांड्यात किंवा पंतीमध्ये थोडेसे तांदूळ टाका, 2 लवंगा ठेवा, 2 कापराच्या वड्या ठेवा, थोडंसं तुम्हाला शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे। आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसायचं आहे। बसायला तुम्हाला आसन घ्यायचं आहे। प्रत्येक वेळेस आपल्याला बसायला आसन घ्यायचंच आहे। सुरुवातीला हळदी कुंकू तुम्हाला कपाळाला लावून घ्या, तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्या, धूप दीप अगरबत्ती लावून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। यानंतर प्रज्वलित झालेल्या या कापराच्या किंवा या पंतीला तुम्हाला हातात उचलायचं आहे आणि याने तुम्हाला तुमच्या देवघरात असलेल्या माता लक्ष्मीला तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे। माता लक्ष्मीची तुम्हाला आरती करायची आहे आणि यानंतर तुम्हाला बघा, तुमची जीही काही इच्छा असेल, काही अडचणी असतील, त्या अडचणी तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायच्या आहे आणि त्या अडचणी पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। यामध्ये आपण जी लवंग घेतली आहे ही लवंग माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते। आपण जो कापूर घेतला आहे हा कापूर आपल्या घरातील सर्व दोष नष्ट करतात, वास्तुदोष, पितृदोष नष्ट करतात, नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याचं काम करत असतात। जे तूप आपण यामध्ये घालत आहोत हे तूप माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। ते तूप माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतात। म्हणूनच या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घरात प्रत्येक पौर्णिमेला आवर्जून प्रज्वलित करायच्या आहे। जर का तुम्ही दररोज या वस्तू प्रज्वलित केल्या तरी चालणार आहे। यानंतर आपण हे जे प्रज्वलित केलेलं आहे हे संपल्यानंतर, विझल्यानंतर, थंड झाल्यानंतर हे तुम्ही एखाद्या झाडाखाली निर्मल्यात टाकून देऊ शकतात। यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा, दरिद्री, अलक्ष्मी ही निघून जाणार आहे। तुमच्या घराची प्रगती होणार आहे, भरभराटी होणार आहे। तुमच्याकडे धन, पैसा यात वाढ होईल। तुमच्या घराची उत्तरोत्तर प्रगती होईल। जर का घरात वाद, क्लेश, भांडणं होत असतील तर ह्या गोष्टी नष्ट होतील आणि ज्यांच्या घरात खूप क्लेश असतील, खूप वाद होत असतील, कामात अडथळे येत असतील, प्रगती होत नसेल, खूप अडचणी येत असतील, सारख्या समस्या येत असतील, अशांनी दररोज संध्याकाळी 2 कापराच्या वड्या ह्या दररोज प्रज्वलित करायच्या आहे। तुम्ही दररोज 2 कापराच्या वड्या घ्या, 2 लवंगा घ्या, तूप टाका किंवा नका टाकू, परंतु 2 कापराच्या वड्या आणि 2 लवंग तुम्हाला तुमच्या घरात दररोज संध्याकाळी जाळायच्या आहेत। जर का खूप त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात। आणि ज्यांना दररोज करायला जमत नसेल त्यांनी प्रत्येक पौर्णिमेला, प्रत्येक अमावस्येला आवर्जून हा उपाय करायचा आहे। बघा, यामुळे खरंच तुमच्या घरात खूप चांगल्या गोष्टी व्हायला चालू होतील आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा उपयोग होईल। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।